मराठा समाजाला कळायला लागलं की गरज वाटू लागली मराठा महिला प्रतिनिधी म्हणून तुम्ही काय म्हणता? मराठा आरक्षणाची चळवळ ही गेली सातत्याने अनेक वर्ष फोफावलेली आहे आणि निश्चितपणे आपण बघताय की महिलांचा सुद्धा जास्तीत जास्त सहभाग ह्यामध्ये आहे. ज्यावेळेला कोपर्डीच्या प्रकरणानंतर मग जी सुरुवात झालेली आणि ती धगधगती ज्वाला आजही मराठ्यांच्या हृदयामध्ये पेटत आहे, महिलांच्या हृदयामध्ये पेटत आहे. त्यामुळे ह्या होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी महिला ह्या आमच्या सक्षम आहेत. कारण आम्ही मासाहेब जिजाऊ छत्रपती ताराराणी ह्या सगळ्यांच्या आम्ही विचारधारेमध्ये काम करणाऱ्या महिला आहोत. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये निश्चितपणे आम्ही निधड्या जशी एक ढाल असते तशी ढाल म्हणून या समाजाच्या ज्या ज्या मागण्या आहेत आणि ह्यासाठी जे लोक आम्हाला उपद्रव करत आहेत, जे लोक जाणून बुजून यामध्ये काडमोडी घालण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना उत्तर देण्यासाठी सज्ज झालेला आहे मराठा समाज. नक्कीच मराठा समाज आता पुन्हा एकदा एकवटताना पाहायला मिळतोय. आज राज्यस्तरीय ही परिषद होते आणि या परिषदेच्या माध्यमातून विचार मंथन आहे ते जवळपास 2 तास होणार आहे. त्यानंतर ह्या सगळ्या संघटनांच्या प्रतिनिधीकडून एक वाक्यतेने पुढचं आंदोलन आहे ते जाहीर होणार आहे आणि ते नेमकं काय असणार आहे याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा एकवटताना आपल्याला येत्या काळामध्ये दिसणार आहे आणि त्यांचे प्रश्न आता पुढे घेऊन जाताना दिसणार आहे. त्यामुळे राज्य सरकार आता या सगळ्या बैठकीकडे आणि या सगळ्या भूमिकेकडे कशा पद्धतीनं पाहतं तेच महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाडसं, ज्ञानेश्वर साळवे.